हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, गुरुवारी सकाळी असं छान मस्त ऊन आलं होतं. बघू शकताय किती क्लिअर आणि एकदम फ्रेश ऊन आलेलं आहे. तर मला छानच वाटलं की आता म्हटलं पावसाळा संपला की काय. तर थोडेफार तिकडे ढग दिसत होते, पण मस्तच एवढंच ऊन आलं तरी खूप असं फिलिंग सगळा फ्रेश झालेलं आहेत. तर चला, पहिला आज विषय इकडं आपला झाडांच्या विषयीच आहे. तर बघू शकताय माझ्या टेरेसवरची मनी प्लांट किती लॉंग आहेत. अगदी मला ही 15 दिवसाला खालून कट करावी लागतात. तर एवढ्या झपाट्याने कशी वाढतात. घरी येईल ते सगळे मला तेच विचारतात की तुम्ही काय करताय, मनी प्लांट एवढी फास्ट कधीच वाढत नाहीत. तर मी त्याच्यासाठी छानच असं एक घरीच औषध बनवते, ते तुमच्याशी पुढे मी शेअर करणारच आहे. त्या औषधामुळे फुलं भरपूर येतात, झाडाला कळ्या येतात. हे बघू शकता, त्याकडे कळ्या आलेल्या आहेत, गुलाब पण छान फुललेला आहे. तर बघा, हे आमच्या टीवाय स्कूलमध्ये आम्हाला खोकल्यावरचं औषध दिलंय. सगळ्यांना नाही, आज आमच्या स्कूलमध्ये मेडिकल चेकअप होतं. मेडिकल चेकअप? हो. आदित्यच्या स्कूलमध्ये आरोग्य तपासणी तुझे ते मेडिकल चेकअप. बर, इंग्लिश मीडियम मराठी. आणखीन काय खोकला जाणार का त्यांना? गॅरंटी नाही. बघू की आता जातोय काय. महिनाभर खोकला आलाय. रात्री 5 दिवसाचा कोर्स करायला सांगितलेला. बर. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, आता सकाळपासून पाऊस पूर्ण बंद झाला होता. सकाळपासून काही झाला नव्हता. तर मला वाटलं थोडा पाऊस गेला की काय, तर नाही, आता परत चालू झालेला आहे. इकडे झाडं बघू शकताय, वारं पण आहे, पाऊस पण आहे जोरात. काहीतरी गरमागरम मुलींना पण भूक लागलेली आहे. तर गरमागरम काहीतरी बनवूया. तर मॅगी छान अशी बनवत आहे मी. मसाला मॅगी, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो टाकून अशी मसाला मॅगी बनवत आहे. सो आज 5 वाजता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. चला तर मॅगी बनवू आपण. गॅस ऑन करूया. गॅस ऑन केल्यानंतर इकडे स्वरा आलेली आहे स्कूलवरून. तर स्वरा 3:45 वाजता स्कूलवरून आली आणि आल्यानंतर मी स्वरा स्कूलला गेली होती तेव्हा 1 तासभर झोपले होते. तर तिला आता भूक लागली होती आणि छान बाहेर पाऊस पडत होता, म्हणून इकडे म्हणलं छान अशी मसाला मॅगी बनवायची. तर स्वरा आली तेव्हा थोडा पाऊस चालू झाला होता. मग मी झोपलेले. मग तिच्या आज स्कूलमध्ये होते मेडिकल चेकअप, तर तिला खोकल्यावरचं औषध दिलं होतं. स्कूलमध्ये एवढा दंगा करते, ओरडते, दररोज घसा बसतो तिचा. तर असं आहे स्वराचं. तर चला, इकडे मॅगी बनवून घेतलेली छान अशी फेवरेट, सगळं त्याच्या शिमला मिरची, आपलं टोमॅटो, कांदा वगैरे घालून छान अशी मस्त मसाला मॅगी बनवलेली आहे. तर इकडे आता बाहेर पाऊस आहे आणि इकडे आता करत आहोत मॅगी एन्जॉय. स्वरानं लावलेलं आहे तारक मेहता. दोघींना हे खूप आवडतं, त्यामुळे मलाही आवडतं. तेच मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलंच होतं की तारक मेहता कोण कोण बघताय नक्की सांगा. तर चला, इकडं मॅगीवरती मेयोनीज तर मला लागतोच. तर चला, एन्जॉय करतोय आम्ही मॅगी. नक्की तुम्ही मॅगीवरती मेयोनीज सॉस टाकून खाऊन बघा, किती छान लागते. एकदम पास्तासारखा त्याचा फ्लेवर येतो, क्रीमी. तर चला, इकडे आता स्वरानं नखं काढत होती, तर थोडा आगाऊपणा करून घेतलेला आहे. जिव्हाळा लावून घेतला आहे नकाला. थोडं नेलकटर आतमध्ये घातल्यामुळं दुखत आहे तिला. तर इकडे आदूची माझी चाललेली आहे मस्ती. आदू एकदम तिचं लक्ष बघा, दोघींचा कलर सेम म्हणून उड्या मारत होते. तर चला, घरी एखादी नवीन वस्तू आणली की आपण त्या वस्तूकडे 4 दिवस लक्षच असतं आपलं. तर नवीन प्लांट आणलेला आहे घरी. ऊन, धूप धूप, ते जादू म्हणतोय तसा धूप. ऊन आलं रे. मस्तपैकी आता मॅगी खाऊन झालेली आहे आणि ऊन इतकं छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त मस्त ऊन आलेलं आहे, बघू शकताय. तिकडे ऊन छानच वाटलं इतक्या दिवसांनी ऊन बघितल्यानंतर. इकडे पडले बघा त्याचं उन्हाचं रिफ्लेक्शन वरती. खूपच छान ऊन आलेलं आहे. सो आले छान असं मस्त. तर चला, मी तुम्हाला माझ्या झाडांच्यासाठी मनी प्लांट आतमध्ये आहेत त्याची ग्रो कसं होतं ते, त्याचं एक तुम्हाला मी टॉनिक दाखवते. इकडे बघू शकता. आता
हे आपले कांदा आपण जो जेवणासाठी वापरतो ना, भाज्यांसाठी वगैरे, त्याचे कांदा, त्याची ही साल आहे. आणि ही साल मी एक दिवस अशी ही पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहेत. तर ही पाण्यामध्ये एक दिवस भिजवून ठेवायची आणि हे गाळून काढून पाणी ह्याच्यामध्ये असं ट्रान्सफर करायचं. आता हे मी झाडाची फांदी आणलेली आहे, हे पण आता लावायचंच आहे मला. हे असे फुलांचं आहे, ते देवाला वगैरे घालतात असे. तर मला ही फांदी मिळाली होती, ते घेऊन आले होते मी. आता तर हे मी पाण्यामध्ये घालून ठेवली होती, म्हणजे थोडी पाण्यामध्ये घातले की ते फ्रेश होतं, त्याला थोडी मुळं सुटतात खालून, म्हणजे ते ॲक्टिव्ह होतो खालचा जो भाग आहे ना तो. तर चला, असं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे फांदी. आणि हे पाणी थोड्या प्रमाणात, हे पूर्ण भरून होतं, तर ह्याच्यातलं थोडं मी ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे, बघू शकताय. आणि ह्याच्यात आपलं प्लेन पाणी टाकलेलं आहे, ह्याच्यातलं थोडं पाणी घेऊन ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे करले. चला आता आपण हे झाडांना घालून घेऊ. घरी आल्यानंतर किंवा फोटोमध्ये बघितल्यानंतर सगळेच विचारतात मनी प्लांट एवढे कसे वाढले, तेवढे कसे म्हणजे लॉंग आहेत. तर तुमच्याशी मी हे टॉनिक शेअर केलेलं आहे. हे मी महिन्यातून एकदा झाडांना टाकते. छान असं त्याचा रिझल्ट आहे, बघू शकताय. खालून मला 15 दिवसाला हे मनी प्लांट कट करावे लागतात. तर नक्की तुम्ही हे महिन्यातून एकदा झाडाला टाकत जा. अगदी घरच्या घरी टाकाऊ वस्तू, जी कांद्याची साल असते ना, त्याच्यापासून आपण बनवून घेतो. पण इथं झाडांना पाणी घालायचा मोठा टास्क आहे. इकडे सगळं फर्निचर आहे ह्या साईडला, तिकडे लॉन आहे. तर एकदम हळूहळू खूप वेळ देऊन घालावं लागतं. तर फुलांच्या झाडांच्या वरती पण खूप छान असा रिझल्ट देतं ते. अगदी फुलांना कळ्या, त्या गुलाबचं झाड नवीनच आणलेलं आहे, तर बघू शकताय कळ्या आलेल्या आहेत असं सुंदर. तर इकडे बापरे, इकडे आता हे पक्ष्यांचं टेन्शन, ह्या झाडाला मी पाणीच घातलेलं नाही. इकडे आड तिकडे विहीर, बघा किती मोठा केला आहे त्या पिल्लाने. त्याला वाटलं त्याची आईच आली की काय. तर खूप मोठा टास्क आहे की झाडाला पाणी द्यायचं का नाही. पण त्या झाडाला मी पाणीच दिलेलं नाही, आता 15 दिवस झाले. इकडे खाली आमच्या इथे म्हशी पण आलेल्या आहेत. मम्मा तिकडे काम करत आहे, सो आज मी तिच्यासाठी बनवणार आहे चहा. तर चला, इथं मी दूध तापून घेतलेलं आहे, आता आपण बनवूया चहा. तर त्याच्यासाठी मला आणि मम्माला चहा पाहिजे, सो मी 1 आणि अर्धा कप ठेवणार आहे. तर चला, सो हे इकडे बघा मम्मा. तो आता यामध्ये आपण साखर आणि ही चायपूड, चलो घ्या. 1 तर मम्मा तिकडे साफसफाई थोडी करत आहे आणि तिच्यासाठी थोडासा आपण तिची हेल्प करूया. सो मी तिच्यासाठी बनवत आहे चहा. दो शांत बस. आदू तिकडे दंगा करत आहे आणि मी ते चहापूडची क्वांटिटी टाकणार आहे 1 आणि अर्धा चमचा. 1 हे अर्धा. चलो थांबा, मी तुम्हाला दाखवते माझा चहा. तर फ्रेंड्स, हा चहा आता बनत आहे आणि इकडे दूध उकळत आहे. बघा, आपण मम्माकडे जाऊया. बघा, मम्मा काम करत आहे आणि इकडे खूप थंडी वाजत आहे, आमच्याकडे खूप पाऊस आहे. मम्मा, हे बघा, मम्मा झाड लावत आहे. तो इकडे खूप असं वातावरण. चलो, खाली आदू आहे ते आणि आमच्या दीदीला लागलेला आहे बघा. तर मी एकदा झाडांचं करत बसले की मला खूप वेळ लागतं झाडांचा, आणि मी ते तिथे करतच बसते. तर किती टायमिंग झाला हे लक्षात आलं नाही, तर 7 वाजले होते. तर स्वरानं बघा तिकडे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे, किती छान. मुली मोठ्या झाल्या की त्यांना काही सांगावं लागत नाही, एकदम मॅच्युरिटी आपोआप येते. तर ती म्हणते की मम्मा इकडे काम करते, तर थोडी हेल्प करू. तर अगदी मला आवडतो तसा मलाई टाकून छान असा, जसा एकदम कडक लागतो तसा चहा बनवला. एकदा सांगितलं होतं कसा बनवायचा, तर मस्त असा चहा बनवलेला आहे. तर मी स्वतःला खूप नशिबान मानते की देवाने मला 2 मुली दिलेल्या आहेत आणि त्या माझी खूप काळजी करतात.